कार्यक्रम के अंत में लड़कियां फूट फूट करके रोएं और माँ बाप के चरणों में गिर करके अच्छी बेटी की बनूंगी की प्रतिज्ञा ली। सामाजिक संस्था और नृशंस संजीवनी फाउंडेशन पुणे के संयुक्त तत्वाधान में डॉक्टर बसंत हंकारे का व्याख्यान देवकी भवन चार भुजा मंदिर इस अवसर पर बड़ी संख्या में विद्यार्थियों और अभिभावकों ने उपस्थित दर्ज कराई। डॉक्टर हंकारे ने अपने भाषण के माध्यम से विद्यार्थियों के मन में अपने माता पिता के प्रति संवेदनशील जागृत करने का प्रयास किया। उन्होंने अत्यंत मार्मिक तरीके से इस विषय को छूते हुए विद्यार्थियों के मन में प्रकृति के प्रति प्रेम के बीज अंकुरित किए। हंकारे ने विद्यार्थियों को एक साथ शपथ दिलाई कि मैं अपने माता पिता का हमेशा सम्मान करूंगा, उनकी प्रतिष्ठा का आदर करूंगा और उनके नाम को कभी नीचा नहीं होने दूंगा। साथ ही मैं प्रकृति के हास का कारण नहीं बनूंगा। मैं एक पेड़ लगा करके उसकी देखभाल की जिम्मेदारी निभाऊंगा। इस शपथ ने विद्यार्थियों के मन में अपनी जिम्मेदारी का बोध कराया और उनके मन में प्रकृति के प्रति जिम्मेदार स्वीकार किया। इस अवसर पर उपस्थित लोगों के मन में अमिट छाप छोड़ दिया और उन्होंने अपने जीवन में माता पिता और प्रकृति के प्रति अधिक प्रेम और कृतज्ञता प्रकट करने का वचन दिया। कुठल्या पिकनिकला नाही गेले पोरीना, आज काही नसताना मी कुठून आलोय? सांगली जिल्ह्याचं पेट हो हे महिना घरी जात नाही ग, माझ्या पोरांचा चेहरा मी बघत नाही। आणि आज या वसंत हंकारेला वाटतं महाराष्ट्रातून माझी गाडी निघाली की माझ्या गाडीच्या मागे 4 गाड्या पुढे 4 गाड्या, ताफा चालतो बा, करोडो रुपयाच्या गाड्यांचा ताफा चालतो। त्यावेळेला मला वाटतं आपण पण घरी गेल्यानंतर साला घरातून आवाज यावा, आला माझा वाघ म्हणावं आणि बापाने माझ्या गळ्यात पडावं। पण पोरीनो, लहानपणीच मी माझा बाप गमावला पोरीनो। अखंड विश्व मोठीत घेतलं तर माझा बाप आता मला घरात दिसणार नाही। माझी आई म्हणते, बाळा इकीर आई, तू आहेस तोपर्यंत रोज येईन आई मी, पण तू पण गेलीस तर आई त्या घरात आहे काय? करोडो रुपयांच्या भिंतीत त्याला काय आग लावायची का आई? ज्या करोडो रुपयांच्या भिंतीतून आई बापाचा आवाज येत नाही साला, ते घर मेलेलं आहे। लय तळमळ आहे पोरीनो। 70चा कोण पण माझ्या समोर आला की बाप समजून पाया पडतो, त्याच्या चरणावर मी माझ्या बापाला बघतो साला। लहानपणी बाप गेला, वर्तमान काळात सगळा सब मंगल है, सब आनंद है। आणि म्हणून निसर्गानं मला सांगितलं, मी निसर्गाला सांगितलं, एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू देणार नाही। आणि पोरीनं येणाऱ्या काळामध्ये एवढीच झाडं लावा, एवढीच झाडं लावा, एवढीच झाडं लावा, प्रत्यक्षात तूप उभा राहा आणि छत्रपतींचे आशीर्वाद देण्यासाठी ती लोक बोलतो। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर या वसंत नावाच्या बापाला नक्कीच तुम्ही माफ करा। कुठल्या पोराला मी मारलं मगाशी? इकडे रे, इकडे लवकर, चल लवकर इकडे, पळ इकडे, इकडे सर येत ना मधून इकडे। तुम्ही माझी लेकरा लक्षात घ्या, आम्हाला कोणी तर असेच फटके दिले म्हणून हा वसंत आज तुमच्या समोर ये, इकडे जवळ ये। खूप वेळ झालाय, घरी तुम्हाला सुरक्षित पोहोचायचं आहे याची मला जाणीव आहे। कुठल्या एका मुलीला आपल्या बापाबद्दल एक शब्द बोलायचा आहे ना?